हां. पाण्यात कुठलं पान घेतलंय तू? जास्वंदाचं पान. हां, सांग आता. पानांची रचना सांगणार आहे. हे एका त्याला हे एका पर्णाग्रह म्हणतात. पर्णाग्रह नाही ग, पर्णाग्रह. प- पहिल्यांदा पर्णाग्रह पर्णपत्र सांग. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. हां. पर्णपत्राच्या खोडाला नाही, कडेला पर्णधारा म्हणतात. दाखव पर्णधारा व्यवस्थित. पर्णधारा कशी म्हणतात. आहे ही पर्णधारा? कशी आहे? पर्णधारा या प्रमुख दंतेरी आहे. दंतेरिया, बरोबर. हां. म्हणतात पर्णधारा या प्रमुखाने सहलंग अगं सलग नाहीये ती. दंतेरी सांगितली ना तू आता? दंतेरी आहे. हां. दंतेरी आहे. पर्णपत्राच्या पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णग्रह म्हणतात. पर्णग्रह नाही, पर्णाग्रह म्हणतात. पर्णाग्रह म्हणतात. आता पर्णतल दाखव. पर्णतल म्हणजे काय? पर्णतल म्हणजे हे जिथे जिथे पान चिटकलेले का त्याला खोडाला चिकटलेले असते. खोडाला चिटकलेले असते का त्याला पर्णतल म्हणतात. हां. उपपर्णे आहेत का पानाला? उपपर्णे दाखव. पर्णग्रह उपपर्णे दाखव. पर्णग्रह उपपर्णे नाही. इथे. हां. कशाला म्हणायचं उपपर्णे? जे पर्णतराच्या खोडाशी जोडलेले भाग आहेत का त्याला पर्णतल नाही. नीट बघ काय. छोट्याशा पाण्यासारखा जो भाग छोट्याशा दिसतोय. पाण्यासारखा भाग दिसतो त्याला उपपर्णे हां, उपपर्णे म्हणतात. बरं.